स्वामी सेवेकरांना शुभ गुरुवार. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर तुमचं प्रिया लाईफस्टाईल चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आज स्वामींचा 11 माळी जप कसा करायचा, जप कोणत्या माळेवर करायचा आणि जप करत असताना कोणत्या बोटांचा वापर करायचा याविषयी सविस्तर माहिती देणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपली ज्या देवावर श्रद्धा असते त्या देवांचा आपण प्रत्येकजण जप करत असतो. तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आज श्री स्वामी समर्थांचा जप कसा करायचा आणि कोणत्या माळेवर करायचा याविषयी सविस्तर माहिती देणार आहे. तर जपमाळ 2 प्रकारचे असतात. एक रुद्राक्षची जपमाळ असते आणि एक तुळशीची जपमाळ असते. तर मी माझ्याकडे जी आहे बघा, मी तुम्हाला दाखवते. ही माझ्याकडे जी जपमाळ आहे ना, ही तुळशीची जपमाळ आहे. ह्याच्यावरच मी स्वामी समर्थांचा जप करते. तर ही कशा प्रकारे जप करायचा याविषयी मी तुम्हाला आता माहिती देते. ह्याच्यामध्ये माझ्याकडे जी ही जपमाळ आहे तुळशीची, जी स्वामी समर्थांचा जप मी या माळेवर करते. तर तुम्हाला ही माळ जर पाहिजे असेल तर कोणत्याही धार्मिक ठिकाणी ही तुम्हाला सहज मिळून जाईल. तसेच केंद्रात किंवा मठात जे स्टॉल लावतात तिथून सुद्धा तुम्हाला ही माळ सहज उपलब्ध होईल. तर स्वामी समर्थांचा जप करताना आपण प्रथम आता सर्वजण आपण स्वामींचे सेवेकरी आहोत, त्यामुळे आपल्या घरामध्ये स्वामींचा एक छोटा फोटो किंवा मूर्ती तर असणारच. तर स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसायचं आणि जप करताना आपण कधीही फरशीवर बसून जप करायचा नाही. तर बसण्यासाठी आपण आसन घ्यायचं असतं. असं खाली बसून कधी जप करायचं नाही. बसण्यासाठी आपण एक प्रकारे आसन घ्यायचं असतं आणि जप हा मोठ्यानेच. आणि जरी आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो नसेल, स्वामींची मूर्ती नसेल आणि दत्ता महाराजांची मूर्ती असेल तरी जर चालेल, आणि ह्यापैकी काही नसेल आणि तुमची जर मनापासून इच्छा असेल की तुम्हाला स्वामी समर्थांचा जप करायचाच आहे, तर तुम्ही अगदी मनापासून डोळे बंद करून स्वामी समर्थांचा मनापासून जप करू शकता. कारण शेवटी सेवा महत्त्वाची आहे. मी तुम्हाला जपमाळ करत असताना, स्वामींचा जप करत असताना कोणत्या बोटांचा वापर करायचा ह्याविषयी सांगते. करंगडीच्या वरचं जे बोट असतं म्हणजे हे बोट आणि आपला हा अंगठा, ह्याच्या मधोमध आपल्याला माळ पकडायची आहे. आणि अनामिका, ही जी आपली अनामिका आहे हे ना आपल्याला जप करायचा. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा प्रकारे ही जी 2 बोट आहेत ना, ही जी 2 बोटं ह्याच्यामध्ये आपल्याला माळ पकडायची आहे अशा प्रकारे. आणि हो आपला अंगठा आणि कंगळीच्या इथलं बोट ह्याला पूर्णपणे आपलं असं टच करायचं आहे. आणि आपली जी अनामिका आहे या अनामिकेनं आपल्याला एक एक माळ वडायची असते. हे बघा, श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. आता अशा प्रकारे आपण माळ जप केली म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? पुन्हा एकदा दाखवते मी. करंगळीच्या वरचं जे बोट असतं ते बोट आणि अंगठा ह्याच्या मधोमध आपल्याला माळ पकडायची आहे. ह्याच्या मधोमध आपल्याला अशा प्रकारे, हे बघा, ह्याच्या मधोमध आपल्याला अशा प्रकारे माळ पकडायची आहे. आणि आपली जी अनामिका, ह्या अनामिकाने आपल्याला एक एक मणी असा ओढायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. फक्त लक्षात ठेवा की आपल्याला हे बोट माळेला स्पर्श करणार नाही. म्हणजे जे गुरूंचं बोट आहे ते आपल्या माळेला कधी स्पर्श करणार नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि ह्याच्यामुळं आपण जेव्हा अशी माळ ओढत असतो ना, त्याच्यामुळं ह्याच्या पाठीमागे एक कारण आहे की ह्याच्यामुळे ऊर्जा उत्पन्न होते. या आपल्या दोन्ही बोटांमध्ये म्हणजे करंगळीच्या इथलं बोट आणि अंगठा ह्या दोन्हींमध्ये ऊर्जा उत्पन्न होते. त्याच्यामुळे अनामिकेने आपण. अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधीही जप करत असताना हा जो मधला मणी असतो, लक्षात घ्या, हा जो मणी आहे हा मेरुमणी आहे. हा मेरुमणी कधीही ओलांडायचा नसतो. म्हणजे ज्या वेळेला आपण स्वामींच्या 11 माळी जप करायला घेतो त्यावेळेला तो जप कसा करायचा, तर इथून सुरुवात करायची. इथून मी जप करायला सुरुवात केली. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर इथून मी सुरुवात केला. इथून मी येणार आणि इथं मी माझं इकडून जेव्हा येणार, हे बघा तुम्हाला दाखवते मी. इकडून इथं येऊन मी थांबणार श्री स्वामी समर्थ लास्टला. तर हा मणी ओलांडायचा नाही. तर ही माळ जी आहे ना, हा लास्टचा, ही गोल फिरून अशी इकडून घ्यायची आणि इथून पुन्हा जप सुरुवात करायची. अशा प्रकारे माळ उलटी फिरवून घ्यायची, पण मेरुमणी ओलांडायचा नाही, हे लक्षात ठेवा.
अशा प्रकारे आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जपमाळ ही नेहमी अंगठा आणि करंगळीच्या वरचं बोट ह्याच्या मधोमध माळ पकडायची आणि अनामिकाने आपल्याला जप करायचा आहे. हे बोट कधीही माळेला स्पर्श करायचं नाही. आणि जेव्हा आपण स्वामींचा 11 माळी जप करायला सुरुवात करतो त्यावेळेला इथून आपण जप सुरुवात करतो. इथून केल्यानंतर आपण ह्या पॉईंटला येऊन थांबतो. तर हा मेरुमणी कधीही ओलांडायचा नाही, कायम लक्षात ठेवायचं. हा मेरुमणी कधीही ओलांडायचा नाही. आता इथं येऊन आपण थांबल्यानंतर ही माळ अशीच फिरवून घ्यायची आणि इथून पुन्हा सुरुवात करायची. अशा प्रकारे स्वामींचा जप करायचा. मी तुम्हाला स्वामींचा जप कसा करायचा आणि कोणत्या माळेवर करायचा ह्याविषयी माहिती सांगितलेली आहे. तर स्वामींचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ आहे आणि हा आपल्याला 11 माळी जप करायचा असतो. यासाठी आपण ही तुळशीची माळ वापरतो 11 माळेसाठी. पण मला असं वाटतं श्री स्वामी समर्थांचा जप हा आपण चालता बोलता काम करता एखाद्या ठिकाणी आपण काम करत आहोत तेव्हा सुद्धा आपण स्वामींचा अगदी मनापासून जप करू शकतो. शेवटी नामातच स्वामी आहेत. यासाठी आपण असे नाही की जप करत असताना आपल्याला समोरच बसून जप करायला पाहिजे, पण काही वेळेला आपल्याला कामातून वेळ मिळत नाही, म्हणून आपण त्या ठिकाणी सुद्धा स्वामींचं नामस्मरण अगदी मनापासून करू शकतो.